नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. उद्यापासून महाराष्ट्रातील विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनावर राज्याच्या अर्थसंकल्पीय निर्णयाचं लक्ष लागलं आहे. साधारण 4 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाईल. त्यांच्यानंतर महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे, जिथे अधिवेशनातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला जाईल. विशेष म्हणजे 6 मार्चला दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला पहिला अर्थसंकल्प सादर करतील, तर विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री अशित जयस्वाल हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. म्हणूनच या अधिवेशनाच्या घोषणांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी आतापर्यंत 3 पत्रकार परिषद घेत विविध पुरावे सादर करत वैमानिकेच्या माध्यमातून घातपात घडून आणल्याचा संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी विशेषतः VCR कंपनी आणि वैमानिक सुमित कपूर यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाच्या इंधन टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन साठा असल्यामुळे मोठा स्फोट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच तपास यंत्रणेचा कारभार संथ असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावाने बंदची हाक दिली आहे. ग्रामस्थांच्या वतीने आज गाव बंद ठेवण्यात येणार असून सर्व दुकाने आणि सेवा बंद राहणार आहेत. अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांकडे निवेदन दिलं आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येत असतात. मात्र या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 2 महिला, 1 पुरुष आणि एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपीकडून महागडे मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. एका भाविकाची पर्स ब्लेडने कापून चोरी झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये काही महिला आणि पुरुष संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले असता एक आरोपी पसार झाला, तर उर्वरित 1 पुरुष, 2 महिला आणि 1 अल्पवयीन बालकाला पकडण्यात आलं. झडतीदरम्यान आरोपीकडून 10 मोबाईल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर जप्त करण्यात आलं. तसेच अल्पवयीन बालकाकडूनही 1 मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याला तातडीनं चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आला आहे. ही टोळी भाविकांच्या वेशात गर्दीत मिसळून चोरी करत असल्याचं उघड झालं आहे. महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर साडी नेसून पुन्हा मंदिर परिसरात फिरताना त्या CCTVत दिसल्या. दर अर्ध्या तासाने कपडे बदलून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मुंबईत सध्या अति धोकादायक वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी शहराची सरासरी हवेची गुणवत्ता निर्देशांक 344 वर पोहोचली होती, जी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करते. गेल्या 7 वर्षात फेब्रुवारी महिन्यात मुंबईने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नागरिकांना डोकेदुखी, अस्वस्थता आणि दम्याचा त्रास जाणवत आहे. सकाळी लवकर फिरणं टाळावं आणि घराबाहेर जाताना N95 मास्क वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वाढत्या वायू प्रदूषणामागे बांधकामामधून उडणारी धूळ, वाहनांचा धूर आणि बदलणारे हवामान ही प्रमुख कारणे मानली जात आहे. दिल्लीमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 यशस्वीपणे पार पडलं, ज्यामध्ये 88 देशांनी सहभाग नोंदवला. या समिटमध्ये फ्रान्स, चीन, अमेरिका, ब्रिटनसह जागतिक स्तरावरील नेते उपस्थित होते आणि डिक्लेरेशन ऑन AI इम्पॅक्ट वर सर्व देशांनी सह्या केल्या. मागील वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या AI ॲक्शन समिटमध्ये अमेरिका आणि ब्रिटनने सह्या करण्यास नकार दिला होता. पण दिल्लीमध्ये भारताच्या प्रयत्नांमुळे सर्व देश एकत्र आले. भारताने या मंचाद्वारे AIचं लोकशाहीकरण आणि जागतिक सहभाग सुनिश्चित केला. तसेच वैश्विक नेतृत्व दाखवलं. या दरम्यान व्यापार धोरणांमध्येही भारताने मोठं पाऊल उचललं. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर 50% टॅरिफ कमी करून 18% ठेवल्याचं जाहीर केलं. अमेरिकेतील कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला बेकायदेशीर ठरवलं असून पुढील निर्णयानुसार फक्त इतर देशांवर 15% अतिरिक्त टॅरिफ लागू होणार आहे. भारतावर मात्र 18% टॅरिफ कायम राहणार आहे. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. लीग स्टेजमध्ये सलग 4 विजय मिळवत भारताने दमदार कामगिरी केली असून आता सुपर 8 मधील पहिल्या लढतीत विजय मिळवण्याचा निर्धार संघाने केला आहे. हा सामना भारतासाठी आत्मविश्वास कायम ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलामी जोडीमध्ये बदल होऊ शकतो. अभिषेक शर्मा सलग 3 सामन्यात 0वर बाद झाल्यानं त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. ईशान किशनसोबत संजू सॅमसन डावाची सुरुवात करू शकतो. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतो, तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव संघाचा मुख्य आधार असेल. 5व्या स्थानावर शिवम दुबेची जागा जवळपास निश्चित मानली जात आहे. हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग लोअर मिडल ऑर्डरमध्ये संघाला आक्रमक फिनिशर देऊ शकतात. गोलंदाजी विभागात मोठे बदल अपेक्षित नाहीत. फिरकीची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर सांभाळतील. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या खांद्यावर असेल. सुपर 8मधील ही पहिलीच लढत असल्यानं भारतासाठी हा सामना केवळ विजयासाठीच नव्हे तर स्पर्धेत वर्चस्व राखण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.